कात्रजमध्ये भीषण आग लागली आहे। पुण्यातला हा परिसर आहे। इथे एका इलेक्ट्रिक दुचाकी कंपनीला आग लागली आहे। इलेक्ट्रिकची दुचाकी बनवणाऱ्या कंपनीला आग लागल्याची इथली प्राथमिक माहिती आहे। साई इंडस्ट्रियल एरिया म्हणजेच साई औद्योगिक परिसर इथे ही कंपनी आहे। पुण्यातल्या कात्रज भागात लागलेल्या या आगीची दृश्य आपण पाहतो आहोत आणि या आगीमुळे उठणारे धुराचे लोट आपल्याला दिसतायत। दूरवरून ही आग किती भयानक दिसतेय तेही आपण आता दृश्यामध्ये पाहू शकतो आणि यामुळे या आगीची तीव्रता आपल्याला लक्षात येईल। रोहन आत्ता या क्षणाला आमचे सहकारी रोहन कदम या नात्याने जोडले गेलेले आहेत। रोहन, दृश्यामध्ये आपण जे दाखवतो आहोत त्यात आग अत्यंत भयावह असल्याचं दिसतंय। या आगीत कोणी सापडलं तर नाहीये ना? आपण याबाबतची माहिती जी आहे ती घेतोय, परंतु स्थानिकांकडून जी माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने काही कामगार जे आहेत ते या कंपनीमध्ये काम करत होते आणि अचानकपणे या आगीचे लोट जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये हवेमध्ये दिसू लागले। खरं तर 4:08 अग्निशामक दलाला जो आहे तो याबाबतचा कॉल गेला आणि त्यानंतर 6 वाहने जी आहेत ती या आगीच्या ठिकाणी जी आहेत ती पोहोचलेली आहेत आणि दुचाकी जी आहे त्या इलेक्ट्रिक दुचाकी बनवण्याची ही संपूर्ण कंपनी आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ज्या बॅटऱ्या लागत असतात दुचाकी बनवण्यासाठी, इलेक्ट्रिक दुचाकी बनवण्यासाठी, तर त्या बॅटऱ्यांचा साठा जो आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्यामुळे ही आग जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेली पाहायला मिळते। आजूबाजूला जी रोहन, सगळा तपशील आपण देत आहातच, पण त्याचबरोबर एक आणखी माहिती आपल्याकडून लागेल। आपण असं सांगता आहात की 6 आगीचे बंब घटनास्थळी पोहोचलेले आहेत। साधारणपणे ही आग आटोक्यात यायला अंदाजे आणखी किती वेळ लागू शकतो? अजून आगीवरती पूर्णपणे नियंत्रण जे आहे ते अग्निशामक दलाने मिळवलेलं नाहीये। साधारणतः 6 गाड्या पोहोचल्यानंतर आणखीन गाड्यांची आवश्यकता जी आहे ती भासल्यामुळे अग्निशामक दलाने आणखीन पुण्यातून आणि इतर ठिकाणाहून ज्या आहेत त्या आगीच्या विझवण्याच्या गाड्या ज्या आहेत अग्निशामक दलाकडून बोलवण्यात आलेल्या आहेत। अनेक कर्मचारी देखील आता त्या ठिकाणी पोहोचत आहेत। आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अद्यापही वेळ आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आतमध्ये कोण अडकला आहे का हे शोधण्याची मोहीम जी आहे ती सध्याच्या घडीला सुरू झालेली आहे। जी रोहन, आपण या संपूर्ण बातमीवर बारकाईने लक्ष ठेवा आणि दुर्घटनेच्या बाबतीतला पुढील तपशील देत रहा।